आता पाण्याचा मुद्दा 50 वर्ष होता, तो मुद्दा बापूंनी आणि निंबाळकर साहेबांनी संपून टाकला. म्हणजे काय असतो बापूकडून कळलं. आजपर्यंत 50 वर्ष संघर्षाची फाईल हातात घेऊन होर्डिंगवरच आम्ही पाणी बघितलं होतं. एकनाथ शिंदे 1 नंबर, 2 नंबर शहाजी बापू. तुम्ही बाबासाहेब देशमुख यांचं सिंगल एक काम या तालुक्यासाठी सांगता. बापून 40,000चं लीड देणं हे काय वक्तव्य केले काय चुकीचं काय मला गैर वाटत नाही. बापून पाणी आणलं काय केलं म्हणजे आमचं घर जळलं हेलपाट घालून आटपाडीला. आता जरा शहाजीबाबू पाटील आल्यापासून जरा चांगले झाले. 4-4.5 हजार मतदार असणाऱ्या गावात गेल्या 5 वर्षात 10 ते 15 कोटी रुपये निधी आलाय. पण पर्याय नाही मोदीशिवाय. ज्या नेत्याच्या अंगात पाणी आहे तोच पाणी आणू शकतो. अतिशय कणखर नेता आणि अंगात पाणी असणारा नेता माडा लोकसभेला मिळालाय. जात हा फॅक्ट न बघता विकास बघून तुम्ही पसंती द्या. पाणी मिळत असताना सुद्धा त्यांनी पाणी बारामतीला वळवलं. 2 वर्ष 2.5 वर्षापूर्वी आलेल्या एका पोराला किशाला रेनावड पेन अडकावतंय, गणपतराव देशमुख सारखं बोलतंय, कॉपी करतंय म्हणून बाबासाहेब देशमुख यांना पसंती द्यायची. बाबासाहेब असतील अनिकेत असतील कोणीही या ठिकाणी त्यांची डाळ शिजू दिली जाणार नाही. आता पाईल वगैरे काय नाही, डायरेक्टली पाणी येतं. त्यात पाण्यावरच राजकारण चालू आहे. 1 नंबरनं शहाजी बापूचं महाराष्ट्रात 1 नंबर काम. 40,000 काय त्याहून जास्त सुद्धा लीड हे तालुक्यातील जनता आणि मान नदीकडचा सगळा परिसर हा भारतीय जनता पार्टी आणि निंबाळकरच्या पाठीशी खंबीरपणे उभा असतात. शहाजीबाबू फिक्स. बापू सत्तेत असल्यामुळे पाणी आले. बापूचं कर्तृत्व इतकं चांगलं आहे की त्याला जोडच नाही. महाराष्ट्रात मध्ये सुद्धा होतो. आम्ही जायचं आटपाडीनं यायचं माघारे. आटपाडीत काय काम होतं तेवढं सांगावं म्हणावं त्या आता कार्यकर्त्यांचे. जरंगे पाटील म्हणतील त्यालाच आम्ही मतदान करणार आहे. निधी बापूसारखा महाराष्ट्रात कोणी मानला नाही. निंबाळकर वगैरे हे थोतांड आहेत आणि गावात कधीही ते आले नाहीत. टक्केवारीचा आरोप ज्या अर्थी होतोय त्या अर्थी विकास कामं झालीत हे तुम्हाला मान्य करावं लागेल. 4-5 पिढ्या अशाच गेल्या. परवा शेतकरी मेळावा झाला, त्या मेळाव्यामध्ये फक्त एकमेकावर टीका करणे हा मेळावा होता. 1.5 कोटी एका गावाला निधी आलाय. मला 48,000 रुपये निधी आलाय. नमस्कार, मी मुकेश. लोकसभेचे ढोल मुद्द्याचं बोल या विशेष भागामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. दर्शक हो, मी आज लोकसभेचा माढा मतदारसंघ असलेला आणि तालुका सांगोला असलेल्या वाडेगाव या गावामध्ये आहे. या गावातील लोकांची परिस्थिती, या खासदारकीविषयी काय हे जाणून घेण्यासाठी या ठिकाणी आलो आहे. खरं तर महाराष्ट्र माझाच्या माध्यमातून रोज वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन लोकांच्या प्रतिक्रिया घेऊन त्या ठिकाणी लोकांचा कौल काय आहे हे जाणण्याचा प्रयत्न करतोय. माढ्याची परिस्थिती बघताना भाजपकडून रणजितसिंग निंबाळकर यांना पुन्हा एकदा संधी दिली आहे. निंबाळकर यांनी या मतदारसंघामध्ये किती कामं केली आहेत, आरोग्याचे काय प्रश्न सोडलेत, पाण्याचे काय प्रश्न सोडलेत आणि इथल्या लोकांचे मूलभूत काय प्रश्न आहेत ते काय सोडलेत, या एकूण अनुषंगाने या ठिकाणी चर्चा करणार आहेत. त्यासोबत राष्ट्रवादीकडून अजूनही कोणी या ठिकाणी उमेदवार दिला गेला नाही. राष्ट्रवादीकडून जानकरांचं नाव चर्चेत होतं, पण जानकर सध्याला फडणवीसांच्या भेटीला गेल्यामुळे तिथं सुद्धा एक खंत त्या ठिकाणी राष्ट्रवादीला आहे. अनिकेत देशमुखचं सुद्धा नाव या ठिकाणी शेकापमधून या ठिकाणी घेतलं जातं. पण हे सगळं जरी असलं तरी भाजपच्या या ठिकाणी 10 वर्षाचा काळ संपल्यानंतर रणजितसिंग निंबाळकर या मतदारसंघामध्ये कोणती कामं केली, कोणता विकास आणला, लोकांचे इथले मूलभूत काय प्रश्न सुटले, त्यासोबतच मराठा आरक्षणाच्या ठिकाणी काय भूमिका असणार आहे आणि मोहिते पाटलांची सगळ्यात या मतदारसंघामध्ये भूमिका असणार. मोहिते पाटील ते काय निर्णय घेतील, त्यांच्या कार्यकर्त्याचे एकूण म्हणणं काय आहे ते जाणून घेण्यासाठी आज वाडेगावमध्ये या ठिकाणी आलोय. आपल्यासोबत अनेक ठिकाणी लोक बसले, त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत. नमस्कार. नमस्कार. गाव घेतलं का? वाडेगावचं. काय नाव? मनोज तानाजी पवार. काय काम काय करतं? ट्रॅक्टर चालत. म्हणजे आपला घरचाच आहे? घरचाच आहे. बर, कसं परवडतंय ट्रॅक्टर आता? परवडतंय. बर, 5 वर्ष झाले पाणी नाही दिलं त्यामुळे काय अडचण नाही. बरं आहे पाणी. सांगोला दुष्काळ म्हणते पाणी. येणार आहे 10 तारखेला पाणी. कोणी आणले पाणी? बापून. शहाजी बापून. बर, कुठं आणले पाणी? 3 वेळा आले आता फक्त. बरं, लोकसभेची ढोल मुद्द्याचं बोल हा कार्यक्रम घेत असताना या तुमच्या भागामध्ये लोकसभेसंदर्भात चर्चा करायला आलोय. एक साधारण पहिला सुरुवातीला प्रश्न, दुष्काळी भाग आहे तुमचा या ठिकाणी, कसं बघता त्या ठिकाणी? नाही, दुष्काळी भाग होता. दुष्काळी भाग होता. आता फक्त ह्या तालुक्यात सगळीकडे पाणीच पाणी. कसं काय, कोणी आणले पाणी? शहाजी बापू पाटलांनी. कुठनं आणले पाणी बापून? टेंबूजनी म्हैसाळचं. शहाजी बापून पाटलांनी काम केलं. ह्या 5 वर्षात मी ह्या नदीकाठचा शेतकरी, ह्या गावचा उपसरपंच आहे साहेब. 5 वर्षापूर्वीचा माझ्याकडे एक फेसबुकला व्हिडिओ, नोव्हेंबर महिन्यातला आहे तो व्हिडिओ साहेब. नोव्हेंबर महिना म्हणजे पावसाळ्याचा बहार आहे. बरोबर. त्या पावसाळ्याच्या बहारात ह्या गावात एक टिपका पाणी नव्हतं. पेयच्या पाण्याची आपदा होती नोव्हेंबर महिन्यात. आणि 2019च्या नोव्हेंबर महिन्यात सांगोलच्या तहसील कार्यालयासमोर सगळ्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी मिळून पाण्यासाठी एक आंदोलन उभा केलं. सगळ्या गावातली गुरं, जनावरं आणि बायका पोरं नेऊन तिथं जवळजवळ 1-1.5 महिना आंदोलन चालू होतं. तहसील बंद होतं 1.5 महिना. आणि त्याच नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्र शासनाचं अधिवेशन चालू होतं. त्या अधिवेशनात या तालुक्याचे तत्कालीन आमदार भाई गणपतराव देशमुख यांची एक अर्ध्या तासाची
म्हणजे तिथे एक स्पीच झालं. त्या अर्ध्या तासाच्या स्पीचमध्ये भाई गणपतराव देशमुख 1 मिनिट सुद्धा तालुक्यात चाललेल्या आंदोलनावर बोलले नाहीत. इतका भयान प्रश्न, तालुक्यात पाणी नाही प्यायला, आणि एवढा मोठा प्रश्न असून तालुक्यात आंदोलन चालू आहे, तिथं उपोषणाला बसली ती, त्या मुद्द्यावर एक चकार शब्द बोलले नाही. आता बीजेपी त्याच्यानंतर गणपतराव देशमुख नंतर त्यांचे नातू अनिकेत देशमुख उभा राहिले. त्यांना पराभूत करून आमदार शाजीबापू पाटील निवडून आले. ह्या जसे निवडून आली ती तसे आज तागायत आमच्या मान नदीला म्हणजे वाडेगाव इथं तर 1 दिवस सुद्धा पाणी कमी पडलं नाही. आता जरा थोडा शेवट आलाय, पाणी कमी पडायला लागले. तर येणाऱ्या 30 तारखेला उन्हाळी आवर्तन टेंबूचं चालू होणार आहे. प्रत्येक ह्या मान नदीवरचं सगळं बंधारं भरून घेणार आहेत. खरं तर सांगोलमध्ये सामान्यपणे जातीय राजकारण मोठ्या प्रमाणात केलं जातं आणि त्याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर आहे. सांगोलमध्ये जातीय राजकारण मोठ्या प्रमाणात चालतं. एक तरुण युवक म्हणून त्याकडे कसं बघता? आता एक मुद्दा काय आहे माहिती आहे का साहेब, आता इथं प्रतिस्पर्धी कोण आहे शाजीबापू पाटलांचा? कोण आहे तुम्ही सांगा. नाव चर्चेत आहे बाबासाहेब देशमुख प्रतिस्पर्धी. मला फक्त पत्रकार महोदय, तुम्ही बाबासाहेब देशमुख यांचं सिंगल एक काम या तालुक्यासाठी सांगता का? सिंगल एकच काम फक्त का निवडून द्यायचं बाबासाहेब देशमुख यांना? ठीक आहे, माझ्या मनात त्यांच्याबद्दल तरुण आहेत, तरुणाशी कनेक्ट आहे, ती वाढदिवसाच्या शुभेच्छा देते ती प्रत्येकाला फोन करून, बस एवढंच. ह्या तालुक्यात 30-30, 35-35, 40-40 वर्ष संघर्ष करणाऱ्या नेत्यांचं काय? दीपक आबा साळुंके पाटील आहेत, बाबूराव गायकवाड आहेत, शाजीबापू पाटील आहे, शेकामध्ये सुद्धा किती तर ज्येष्ठ मंडळी आहे ती, ही सगळी बाजूला. आणि तुम्ही 2 वर्ष 2.5 वर्षापूर्वी आलेल्या एका पोराला किशाला रेनावड पेन अडकावतंय, गणपतराव देशमुख सारखं बोलतंय, कॉपी करतंय म्हणून बाबासाहेब देशमुख यांना पसंती द्यायची? काय काम आहे सांगा? कुठलं गोरगरिबासाठी चळवळ उभा केली? कुठलं आंदोलन उभा केलंय? कुठलं एखादं काय तर मुद्दा घेऊन कुठं मोर्चा काढलाय? काय केलं? एक सिंगल काम सांगा. माझ्या तालुक्यातील सगळ्या जातीच्या मंडळींना एकच विनंती आहे, जात हा फॅक्ट न बघता विकास बघून तुम्ही पसंती द्या येणाऱ्या उमेदवाराला. हे फक्त सांगोलपुरतं नाही, संपूर्ण महाराष्ट्रात जास्त करून आमच्या तालुक्यात चालतंय. लोक स्पष्ट बोलायला घाबरते ती. का घाबरते ती? कारण कुणी कुठल्या जातीचं वाईट व्हायचं. पण मी एक स्पष्ट बोलणारा माणूस आहे, स्पष्ट बोलतोय. जात हा फॅक्ट न बघता विकास या मुद्द्यावर लोकांनी पसंती द्यावी. कारण काय होतं माहिती आहे का, जातीवर मतदान जर झालं तर कुठल्या तोंडानं आपणाला तिथं जाऊन काम घेऊन जायला येत नाही. त्याच्यामुळं येणारी निवडणूक ही जातीवर नसून विकासावर होणार आहे. आणि तुम्हाला स्पष्ट सांगतो साहेब, ह्या तालुक्यात बापू नावाची एक भयंकर मोठी सुनामी येणार आहे. म्हणजे मी एक बापू प्रेमी म्हणून नाही, ह्या वाडेगाव सारख्या अवघ्या 4 ते 4-4.5 हजार मतदार असणाऱ्या गावात गेल्या 5 वर्षात 10 ते 15 कोटी रुपये निधी आलाय. 10 ते 15 कोटी रुपये. आणि आता ह्या दिवसाला 5 करोड रुपयाची कामं चालू आहेत गावात. मग काय पाहिजे सांगा एवढ्या गावाला? मग का बापूला पसंती देऊन? हे झालं विधानसभेचं. लोकसभेच्या संदर्भात निंबाळकरला पुन्हा एकदा उमेदवार दिले. 100% भाजपने त्यांचं काय काम बघून निंबाळकरला परत उमेदवार दिले आणि निंबाळकरांचे काय महत्वाचे 2 कामं काय मोठी सांगतात? आता निंबाळकरांवर एक आरोप काय होतोय, निंबाळकरांचा जनसंपर्क नाही. साहेब महोदय, मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. निंबाळकर एक खासदार आहे. खासदार म्हणजे केंद्रात जाऊन संसदेत जाऊन इथल्या त्यांच्या मतदारसंघातल्या प्रश्नांची तिथं मांडणी करत असते, ती आवाज उठवत असते. माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाबरोबर त्यांचा संपर्क कुठल्या कारणाने येईल तुम्ही सांगा साहेब? बरोबर आहे. तुम्हाला मोठी कामं दिल्यावर काय गरज आहे संपर्क? बरं, आम्हाला निंबाळकरशी घेणं देणं पण काय नाही. आमचा माणूस इथं कोण आहे त्या विचाराला मानणारा, त्याच्याकडे जाणार ना आम्ही. खरं तर एक मतदारसंघामध्ये लोकांची क्रेज असते. एखादा आमच्या गावाकडला रस्ता नाही झाला तर चालेल, पण आता आमच्या घरी वाढदिवसाला आला पाहिजे, आमच्या लग्नाला आला पाहिजे, मैत्रीला आला पाहिजे. कसं बघताय त्याच्याकडे? बापू पण जातात. 100% बापू पण जातात. आता आमच्या गावात करणारा माणूस पाहिजे का घरी वाढदिवसाला येणार माणूस पाहिजे? ती तर मुद्दा आहे हो साहेब. आता पोरांना तरुण पोरांना काय व्हायला लागले माहिती आहे? फोन आला, हां ठीक आहे, मी अमुक बोलतोय, तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक. परवा त्या बार्शीचा आमदार राजेंद्र राऊत यांनी एक मुद्दा मांडला. म्हणजे आता एक क्रेजच चालू आहे. बरोबर. की नेत्यांनी फोन करायचा आणि बड्डेच्या शुभेच्छा द्यायच्या. राम राम बाबा. राम राम. कुठलं गाव? वाडेगाव. बर, काय नाव आहे?
जनार्दन सुखदेव दिघे वाडेगाव बर दिघे दिघे भरपूर आहेत हा वाडेगाव. सगळे 70 दिघे आहे ती. बर शेती काय करता शेतात काय आता? शेतीचं काय सगळं हे झालं आता. बर हा. पाणी नाही काय? पाणी आता नाही की बर. हा. पण नदीला काय तर पाणी सोडणार आहे म्हणे. सोडणारच आता 1 तारखेला काय बर हा. आधी येत होतं का पाणी? मग कधी येत होतं आधी? येत होतं येत होतं. होय कोण आणत होतं पाणी? पाणी शहाजी बापू आणि शहाजी आधी त्याच्या आधी कुठलं मास्तर नुसतं हे घेऊन जात होतं काय घेऊन जायचं? ती पाणी पडते बर बापून काय केलं? बापून पाणी आणलं काय केलं म्हणजे बर जे तलाव कचेरी किती दिवस बांधली होती कुठं सांगोला? सांगोला बर पाणी सोडलं का नाही. नव्हतं पुन्हा पाणी आलं. मग काय आवाज उठवला नाही तिने? पुन्हा कुठला हा काय नाही बर वाडेगाव काय काम काय करताय? शेती किती शेती? शेती 4 एकर. काय आहे रानात आता? आता काय नाही सध्या पाणी नाही काय नाही बर हा. मी सांगोला पहिल्यापासूनच पाणी नाही आता नाही. पहिल्यापासूनच नाही बर आता जरा शहाजीबाब पाटील आल्यापासून जरा चांगले झाले. बापू आता आलेत 5 वर्षाचं. होय 5 वर्षातच कामं झाली भरपूर. बर काय काय केली बापून कामाला? बापून टेंबूजी केलेली हा परत म्हैसाळची योजना चांगल्या राबवली त्या. बर आता आबा काय तर म्हणतो कधी शावणी बांधली होती मग सांगोला गोर बांधली होती काय प्रसंग आहे नेमकं ते? कधी कधी ती जुना काळ झाला आता काय तेव्हा काय परिस्थिती होती? तवा नव्हती व्यवस्थित काय बापू त्या आल्यापासून काळचे चांगली आमदार काय परिस्थिती. प्रयत्न केले नाहीत का पाण्यासाठी? पहिल्या केलीत बर त्यांचाच पुढे ढकल गाडा आणलाय. बर आता निंबाळकर उभं राहिले तिथनं हा. पुन्हा एकदा येणार की निवडून 100% पर्याय नाही मोदी शिवाय. शेतकऱ्याला काय नाही पण पर्याय नाही. ना पर्याय पण नाही शेतकऱ्याला विरोधकच नाही सक्षम. आहेत की राहुल गांधी आहेत की विरोधक? नाही काय नाही सक्षम. बर तर लोकसभेच्या अनुषंगाने या ठिकाणी आलोय तर लोक सांगतात की या ठिकाणी पाणी आधी कमतरता होती बापूंनी काय कामं केली ती केली ते खरंच बापूंनी काम? बापून 100% कामे केली त्यांनी. विकास म्हणजे काय असतो हे बापूकडून कळलं. बर कारण नुसते आजपर्यंत 50 वर्ष संघर्षाची फाईल हातात घेऊन होर्डिंगवरच आम्ही पाणी बघितलं होतं. संघर्ष पाण्यासाठी बघितलं जा पण ज्या नेत्याच्या अंगात पाणी आहे तोच पाणी आणू शकतो. त्या पद्धतीने खासदार साहेब निंबाळकर साहेब आणि बापूंनी तालुक्यामध्ये या 5 वर्षामध्ये पाण्याची अजिबात कमतरता भासू दिली नाही. तर सांगोला कायम दुष्काळी भाग आहे हा. बापूंनी कसं प्रयत्न केलं कुठनं पाणी आणलंय? प्रयत्न म्हणजे सांगोल्याला त्यांची मानसिकता नव्हती पाणी द्यायची. बर पाणी मिळत असताना सुद्धा त्यांनी पाणी बारामतीला वळवलं. हां त्यामुळे मानसिकता नव्हती. खरं तर यांची मानसिकता बापूची आहे निंबाळकर साहेबांची आहे. ते पाणी मिळालं सांगोल्याला. बर सांगोला मोठ्या प्रमाणात पशुधन ही मोठ्या प्रमाणात आहे. हां त्याची पाण्याची अत्यंत गरज आहे इकडं. बरोबर हां. आहे. सांगोला तालुका कायम दुष्काळी भाग आहे. बर कायमच महाराष्ट्राच्या नकाशावर एक दुष्काळी भाग म्हणून सांगोली ओळख आहे. बर पण ही ओळख आता ह्या 5 वर्षामध्ये कमी झाली. ओळख बरं. पुसून करण्याचं काम बापू या माध्यमातून केले. मोठ्या प्रमाणात पशुधन आहे. आज डाळिंबाच्या बागाच्या धोक्यात आहेत. डाळिंबात तेल्या रोगामुळे शेतकरी त्या पशुधनाकडे वळला आहे. मोठ्या प्रमाणात जर्शी आणि दूध उत्पादन वाढलं. पाणी आल्यापासून दुधाचं उत्पादन वाढलं आणि गायींची पशुधन संख्या वाढली. बरोबर. त्यामुळे आता आज या 5 वर्षामध्ये शेतकरी थोडा स्थिर झाला आहे. कारण जे काही बाहेर काम पुण्या मुंबईसारख्या जाणाऱ्या शहराकडे जाणारे होते ते सगळे तरुण पिढी असतील सगळेच तालुक्यामध्ये पशुधन असेल किंवा छोटे मोठे पाण्यामुळं रोजगार निर्माण झाले. सर्वत्र तालुक्यात चांगली परिस्थिती निर्माण झाली. निंबाळकरला शब्द दिला की जवळपास 40,000चं लीड सांगोलमध्ये होईल सक्सेस ते? 100% होणार. का होणार नाही? हां कारण माणसाला सामान्य माणसाला मतदाराला काय पाहिजे? विकास पाहिजे, पाणी पाहिजे. बर या 2 गोष्टी झाल्यानंतर सामान्य माणूस त्या बाजूला आपोआप झुकचुला जातोय. बर बापूने 40,000चं लीड देणं हे काय वक्तव्य केल्यात काय चुकीचं काय मला गैर वाटत नाही. कारण निंबाळकरानं सगळ्यात मोठं तालुक्याला थोड्याफार प्रमाणात निधी कमी आला असेल पण पाण्याचा प्रश्न आहे हा 2 पिढ्यापासून असलेला पाण्याचा ज्वलंत प्रश्न निंबाळकर साहेबांनी हातात घेऊन तो मिटवला आहे. त्यामुळे संपूर्ण श्रेय पाण्याचं निंबाळकर साहेबांना जाते. 40,000 काय त्याहून जास्त सुद्धा लीड हे तालुक्यातील जनता आणि मान नदीकडचा सगळा परिसर हा भारतीय जनता पार्टी आणि निंबाळकरच्या पाठीशी खंबीरपणे उभा असतो. बापूंच्या आधी पाण्याचा प्रश्न कसा होता इथं? आता 55 वर्षाची परिस्थिती आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. सामान्य माणसाला सामान्य मतदारालाच माहिती आहे की गेल्या 55 वर्षामध्ये ज्यांची सत्ता होती त्यांनी पाण्यासाठी काय प्रयत्न केले आणि पाण्याची काय परिस्थिती होती. अहो 4-4 किलोमीटरवरून बायका डोक्यावर हंडे घेऊन पाणी आणत होत्या. पिण्याचे पाण्याचे टँकर शिवाय आज वाडेगावमध्ये एकही पिण्याचा टँकर चालू नाही. बर आत्ता गेल्या 20 दिवसामध्ये मान नदीचं पाणी आटलंय. आता उन्हाळ्यावरनं टेंबूचं आता 1 एप्रिलच्या आसपास येणार आहे. बर त्यामुळं आता बहुतांश गावामध्ये टँकर बंद झाला आहे. बर टँकर बंद होणंच हे सांगोल तालुक्याचं पाण्याचं सगळ्यात मोठं यश आहे. सांगोलमध्ये जातीय राजकारण सातत्याने केलं जातं. एक युवक म्हणून कसं वाटतं?
आजपर्यंत विरोधाकडे एकच मुद्दा होता, जातीय राजकारण करणं. मराठा आणि धनगर समाजाची भांडणं लावून स्वतःची पोळी भाजून घेणं, हेच काम फक्त विरोधकांनी केले आणि ते एकाच मुद्द्यावर विरोधक आजपर्यंत यशस्वी झालेत. पण आताची सामान्य जनता आणि युवा पिढी सुज्ञ झाले. लोकांना आता जातीपातीच्या राजकारणामध्ये काय पडलं नाही, लोकांना विकास पाहिजे. विकासाच्या मुद्द्यावरच येणारी निवडणूक होणार आहे. त्यामुळे आता त्यांचं थोडक्यात संपलेलं आहे. त्यांचं जातीपातीचं राजकारण करण्याचे दिवस संपलेत. लोक सुज्ञ झालेत. त्यामुळे लोक विकासाच्या आणि ज्या माणसानं तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात निधी आणला आहे त्या बापूंच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतील. खरं तर बापूला या ठिकाणी विरोधक म्हणून बाबासाहेब देशमुख यांचं नाव चर्चेत आहे. बाबासाहेब देशमुख अनेक युवकांना भेटतात, अनेकांच्या कार्यक्रमात जातात. फोन केले की प्रत्येकाच्या घरी हजर बाबासाहेब देशमुख आहे. त्या ठिकाणी कसं बघताय? बाबासाहेब आज तालुक्यामध्ये येऊन 1-3 वर्ष झाले असतील. कारण 3 वर्षामध्ये बापू काही इतर नेते असतील 40-40 वर्ष त्यांनी तालुक्यासाठी सामाजिक राजकीय सामान्य दीनदलित शेतकऱ्यासाठी त्यांनी अतिशय खिशामध्ये 1 रुपया नसताना सुद्धा बापूंनी 40 वर्ष तालुक्याचं राजकारण केलं आहे. गोरगरिबांनी झटलं. तसं बाबासाहेबांनी तुम्ही आजोबा तुमचा आमदार होता, एक पिढीचाच आजोबा आमदार होते म्हणून तुम्ही बाबासाहेब तुम्ही आज तालुक्याचं नेतृत्व करायला लागलाय. जर तुमच्यामध्ये खडच दानत असती, दातृत्व असतं तर या शेतकरी कामगार पक्षाचा एक सामान्य माणूस असेल किंवा कार्यकर्ता असेल त्यांनी विधानसभेला त्यांनी तिकीट द्यावं. जर शेतकरी कामगार पक्षाने एका सामान्य माणसाला सामान्य कार्यकर्त्याला जर तिकीट दिलं तर सगळी त्यांच्या पाठीशी उभा राहील. तुम्ही घराण्याशाहीचं राजकारण करताय. गणपतराव देशमुखांचा नातू म्हणून तुम्ही बाबासाहेब अनिकेत देशमुखांच्या पाठीशी होत आहे. पण तालुक्यातील जनता हुशार आहे, सुज्ञ आहे. तालुक्यातला युवक पेटून उठला आहे. त्यामुळं बाबासाहेब असतील, अनिकेत असतील, कोणीही या ठिकाणी त्यांची डाळ शिजू दिली जाणार नाही. बापूनं जी विकास कामं केलीत, एकच मुद्दा या तालुक्याच्या या 24च्या निवडणुकीमध्ये असेल किंवा भारतीय जनता पार्टीच्या या माढा लोकसभेच्या या निवडणुकीमध्ये विकास आणि पाणी या मुद्द्यावर ही तालुक्यातील निवडणूक लढवली जाणार आहे. ठीक आहे. मी आता सध्या शेतातून आलो. शेतात ना? हो. कुठं आहे शेत? आपलं शेत आहे सांडसात, आमच्या वाडेगाव सांडसात. किती शेती? शेती 2 एकर आहे. 2 एकर आहे. काय राहणार आता? आता शेतात सध्या पाण्याची वाटत आहे. पाणी आणणार आहेत आपले. कशावर बापा आणणार पाणी येणार. 4 वर्ष तर आलो होतं, हे वर्ष पण येणार. बरं. बापा आमदार झाल्यापासून पाणी येतंय? हो, 4 वर्ष झाली येते. आणि त्याच्या अगोदर काय बघितलंच नाही. पाणी कसलं हे माहीत नव्हतं आपल्याला. आता त्यांना प्रश्न असायचा तुमचा पाण्याचा? ते सकाळी फाईल होती फक्त. बरं. आता पाईल वगैरे काय नाही, डायरेक्टली पाणी येतं. पाईल वगैरे काय नसते. बरं. आणि ह्या वर्षी पण येणार. आणणार बापून विकास केला. आता फक्त बापून आपल्या आरक्षणाचं बघा, मराठा आरक्षण. बरं. विकास बाद झाला आहे. सांगोला तालुक्यात भरपूर झालेला आहे. फक्त आता मराठा आरक्षणाचं बापून बघितलं पाहिजे. बरोबर आहे. 15,000 कुठं राहायला? वाडेगाव. काय शेती करता काय? होय. बरं. कुठं शेती? गावाकडं? नदीकडला लांब आहे? आम्ही लांब आहे तिकडे. लांब. बरं. नदीच पाणी येते तुम्हाला? काय नाही येत ना. त्याचा काय फायदा तुम्हाला? काय नाही, काय फरकच नाही त्याचा. बरं. प्रक्युलेशन तिथे वाढत असेल की? काय पाणी आलं तर काय येत नाही तिकडे. नदीकाठच्या माणसांना तेवढं आहे ते. बरं. तुमच्याकडे पाण्याची परिस्थिती कशी आहे? आमच्याकडे पाणी प्यायला नाही आता. प्यायला नाही? हां. बरं. कसं बघताय तालुक्याचं राजकारण कसं चालू आहे इथलं? बाबासाहेब देशमुख असतील, शहाजीबाबू पाटील असतील, कसं बघताय कोण त्याच्याकडे? काय कोणतं आलं तर त्याच ह्याला ऐकत आहे. कोण आला तर पाण्याचं काय तर दुसरं काय येत नाही. त्यात पाण्यावरच राजकारण चालू आहे आतापर्यंत. आता तर पोर सांगते आधी तर पाणी नव्हतंच कसलं, पण शहाजीबापूंनी प्रयत्न करून काय 3 का 4 वर्ष पाणी सोडले. काय 2 वेळा सुटलंय पाणी. बरं. कोणी सोडलंय ते? कोणी सोडले? बाप्पू म्हणते मी सोडले, दीपक आबा म्हणते मी सोडले. बरं. आता कोणी दोघातलं कोणी सोडले आम्हाला माहिती सत्तेत कोण आहे आता? शाजी बापू. मग पाणी प्रयत्न त्यांच्याकडे झाला असतील की मग? आता दीपक आबा माझं आम्ही सोडले म्हणतोय. बरं. मग हां. उघड म्हणते मी सोडले पाणी. बरं. दीपक जाऊ द्या. वरचं कसं काय पाणी येणं महत्वाचं आहे इथं. बरं. 2दा सुटलंय पाणी. हां. चेअरमन साहेब नमस्कार. नमस्कार. कशी चालू सोसायटी? चालू आहे का पिशवीतले? चालू आहे. पिशवीतले नाही? नाही. बरं. किती वाटप आहे काय? 3,000 पर्यंत, 3 लाखापर्यंत. 3 लाखापर्यंत वाटप आहे. चांगली चालू आहे सोसायटी? कुणाही माध्यमात चालू आहे? शाजी बापूचा. बापूजी सोसायटीचे काय? नाही. बरं. ती सरकारी शासनाची बापू. पण त्यांच्या माध्यमातून. बरं. सहकार्य बापूच लक्ष असते का गावाकडं? आहे. आहे. बरं. आधीचा कार्यकाळ कसा होता बापूच्या आधी? चांगला. बरं. आधी म्हणजे बापूच्या पडला. बापूंच्या आधी? हे वाडेगावात नाही. बरं. वाडेगावात बापूच चालतो. वाडेगावात बापूच बापूच केली ते बापून कामं काय महत्वाची? केले ती. काय प्रश्न सुटले वाडेगावचं महत्वाचं? भरपूर सुटले. पाण्याचं चाललंय, हे चाललंय. पुन्हा सडका दिली त्या. आता पाणी दीपक आबा म्हणतात मी पाणी आणलं, बापू म्हणतात मी पाणी आणलं. आता म्हणणार. बरं. तुम्हाला काय वाटतंय गावाचा चेअरमन आहे गावात सोसायटीचा? कुणी आणले पाणी? बापून बापून आणलंय. कुठं राहत आहे? सांडसमाळा. बरं. कशी आहे पाण्याची परिस्थिती इथं? पाणी आता टंचाई कमी आली. आली? बरं. आधी लई होती काय? आधी भरपूर होती. बरं. 50 वर्ष तालुक्यात बघले हो. बरं. आता सध्या पाणी सुटतो मग ते गपची बसते. बरं. आधीचा कार्यकाळ कसा होता? बापूंच्या आधीचा कार्यकाळ? बापूशिवाय इथं हे पाणी बापू आणि बापूंचं पाणी सोडल्यामुळे आतापर्यंत टिकले.
बर हां बापूंवर हाय विश्वास अजून हाय आज विश्वास आहे बर सोडतील बापू अजून का पाणी अजून पाणी सोडते बर सांगोलमध्ये मोठ्या प्रमाणात पशुधन आहे आणि तुमचा व्यवसाय काय मुरगाचा व्यवसाय आहे. मुरगासाठी मका लागते मका याला पाणी लागतं या पाण्यामुळे तर हे सर्व झाले चालतोय व्यवसाय त्यामुळे तर ट्रॅक्टर घेतलाय ट्रॅक्टरवरती मुरगास होते म्हणून जरशा आता आधी 1000 होते आता 5000 जरशा झाले पण मुरगासाला मका लागते की मकाला पाणी लागते मका आहे की मकाला पाणी आहे पाणी बापूमुळे पाणी आहे दुसरं काय तेव्हा आधी काय पाणी नव्हतं काय नव्हतं बर हा आधी सगळा चारा बाहेर विकत आणला काय बाहेरनं विकत आणायला होता आता इथं आपल्या इथं समजा मका चारा तयार झालाय समजा बर हा पाणी भरपूर आहे मग आता भरपूर अजून आता कंटिन्यू मुरगा चालू आहे बर खरं तर सांगोलमध्ये आजपर्यंत ऊसाची लागवड करीत नव्हती आता समजते की सांगोलमध्ये ऊस सुद्धा लोक लावायला लागले. ऊस भरपूर आहे ऊस आहे मका भरपूर आहे बर आता रोज एक 20 टन आसपास मुरगास रोज करतोय मी 20 टन आसपास एवढं लोकांचं हे मुरगाचं इथं हा आता सध्या चालू आहे मुरगा आता चालू आहे मुरगास पुढे गेलीत पोरं बर 8-9 जण पोरं कामाला सुद्धा पोरं आहेत तयार. रोजगार पण मिळाला हा, लोकांना. रोजगार पण भेटत पाण्यामुळे अनेक प्रश्न या ठिकाणी सुटायला हा लागले सुटायला लागले बर तर सांगोलची परिस्थिती काय चालू आहे राजकारणाची राजकारणी परिस्थिती आपल्याला माहीत नाही पण एवढं खरं आहे की ज्या ठिकाणी प्रकाश आंबेडकर ज्या साधतील त्या ठिकाणी उमेदवार विजय होणार. बर प्रकाश आंबेडकरची काय भूमिका आहे माड्यात आता चर्चा होत असेल तुमची काहीतरी चर्चा काय आपल्याला माहीत नाही ज्या ठिकाणी प्रकाश आंबेडकर ज्या उमेदवाराला पाठिंबा देतील ती उमेदवार विजय आहे. बर नमस्कार कसं चालू व्यवसाय एक नंबर आहेत का कस्टमर भरपूर एक नंबर भरपूर ही काय 1 2 3 4 सगळे गडीच आहेत कामाला कामाला 4 गाडी इथं हा तुम्हीच मालक आहे ना हो मालकच आहे बोला बर कसं बघताय लोक सांगतील शाहजी आपण पाणी आणलंय काम चांगलं आहे म्हणते बापूचं खरंच बोलते ते काय खोटं बोलते ते बर हो सगळं एक नंबर चालू आहे बर आता बाबासाहेब देशमुखांची तरुण पोरात जास्त करून क्रेज बाबासाहेब देशमुखांची हो, कोण आहे. उचलतेत बोलतेत भेटतेत काय मग त्यांच्याबद्दल तुम्हाला नाही काय जास्त नाही जी आता त्यांचं कार्य करताय ते करणारच आहे ते आणि जे त्यांना पण आता कळायला पाहिजे खरं सांगायचं झालं तर जे आता 55 वर्ष झालं चालू आहे आणि जी या 55 वर्षात जी कामं झाली ती फक्त 5 वर्षात झाली ती कामं बर मग ह्या तरुण पोरांनी पण थोडा विचार केला पाहिजे बाबा कुणाही पाठीमागं जायचं कुणाही पाठीमागं नाही बर तो विषय झाला तरी तरुण पोरांनी आपल्या गावाचा विचार केला पाहिजे आपला गावाचा विचार केला तर आपला विकास होणारच आहे आणि विकास आपला झाला तर गावाचा होणार आहे गावाचा झाला तर तालुक्याचा होणारच आहे बरोबर आहे हा आता तुमचं गाव माढा मतदारसंघात जोडलंय तिकडून निंबाळकर परत एकदा उभा राहिले निंबाळकरचं काम कसं वाटतं त्यांचं काम कसं आहे एक नंबरच आहे त्यांचं काम कसंही असो बरं का बर बापू म्हणतील ते तसं सगळं बर हा बापू सांगेल त्याला मतदान ठीक आहे नमस्कार नमस्कार काय नाव गणेश बंद्रे तरुण युवक म्हणून कसं बघताय एकूण सगळ्या आपल्या मतदारसंघामध्ये विधानसभा असेल लोकसभा असेल सर्वात प्रश्न महत्त्वाचा म्हणजे इथला दुष्काळी भाग आहे त्या ठिकाणी कसं बघताय कोणी पाणी आणलं इथं बापून आणले शहाजी बापून पाणी आणलंय बर निंबाळकर आणि बापून दोघांनी आणले बर मग आधी पाण्याची काय प्रश्न होती बापूंच्या आधी इथं पाणीच येत नव्हतं बर इथले स्थानिक उमेदवार प्रयत्न करत नव्हते प्रयत्न एवढं करत नव्हती बापूसारखं आणि हे विरोधकात होतं सत्तेत कुठं होतं बर 50 वर्ष विरोधातच गेली ती बर त्यामुळे पाणी कसं मिळालं बर बापू सत्तेत असल्यामुळे पाणी आले बर मग एक तरुण म्हणून आता सध्या तुम्ही कर्त माणूस आहे पाण्यामुळे किती फायदा झालाय सगळं ऊसात क्षेत्र किती झाले वाडेगावात प्रमाण मोठं वाढलं इकडं जनावर वाढले ऊसात क्षेत्र वाढले सांगोलमध्ये ऊस व्हायला लागला अजून वाडेगावात व्हायला लागला सांगू म्हणजे पहिल्यांदा सांगोलमध्ये कधी ऊसाचं काही क्षेत्र कधी नव्हतं कमी होतं बर आता जास्त झालं बर हे पाणी महत्वाचं आहे इथं हो पाणी महत्वाचं आता लोकसभेकडे कसं बघता पुन्हा एकदा निंबाळकरांना तिकीट दिले चांगली गोष्ट आहे बर मोहिते पाटलाची भूमिका काय वाटते काय करायला पाहिजे काय पाठिंबा देतील पक्षाच्या विरोधात जातील बर पाठिंबा देतील फिरून होय बर त्यांना बी घरात दिले हो बापूचा संपर्क आहे का इथं 100% संपर्क असल्या शेवटी एवढे आले बर संपर्क आहे ठीक आहे नमस्कार नमस्कार बापूंनी पाणी आणलं पाण्यामुळे मोठे प्रश्न सुटले म्हणतात मोठं पशुधन आलं या ठिकाणी तर तो तुम्हाला महत्वाचा प्रश्न आहे गेली 55 वर्ष कशी होती इथं 55 वर्ष पूर्ण दुष्काळ होता. बर म्हणजे तुमच्या वडिलांकडनं ऐकलं असेल आजोबाकडनं ऐकलं असेल काय परिस्थिती आता वडिलांकडनं काय वडील आमचं शेकाप आहेत कट्टर बर मी शिवसेनेचा कट्टर आहे बापू समर्थक आहे बर बापून आता मलाच कळते बापून पाण्यासाठी लय झटले घरात 2 पद आहे ती हा हा आपण कट्टर पक्ष 2 आहेत बर आपण बापू समर्थक आहे बर बापून पाणी आणले सांगत नाही त्या शेकापचं आपण कशाला इकडे चाललाय तसं काय नाही आता त्यांना पण माहिती आहे ना शेकाप काय केलं नाही काय नाही पाणी आणलं नाही तुम्ही काय त्यांना नाही सांगायचं मग सांगितलं की आपण आता ते बी त्यांचं मन हळूहळू यायला बापूंकडे बी बर त्यांनी काय प्रयत्न केलाय त्या शेकापमध्ये असताना पाण्यासाठी हे एव- हा त्यांनी म्हणजे एवढं नॉर्मल त्याचं कट्टर म्हणजे एवढं थोडं नव्हतं बर कार्यकर्ता होता असं बर 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 मला त्यांचं बाबासाहेब देशमुख संबंध असतील चांगलं नाही एवढं नाही संबंध बर असं ओळख काय करे एवढं संबंध नाही बर बापूंचं काम कसं आहे मग इथं बापूचं एक नंबर काम आहे
बर काय केलं बापू इथलं काय महत्वाचं प्रश्न सोडले तर प्रश्न म्हणजे आता पाण्याचा प्रश्न सोडवलाय. आमच्या गावात आता वाड्या वस्त्यांवर डांबरी रस्ता नव्हतं, आधी कच्चा रस्ता होता. पूर्ण वाड्या वस्त्यांवर डांबरी रस्ता ते सगळं केलंय. बर रस्त्याचा प्रश्न डेंजर होतो इकडे. हा डेंजर होत. ठीक आहे. नमस्कार. नमस्कार. काय ना संदेश भरपुंबे. काय काम करता? मी बँकेत आहे. कोणत्या बँकेत? विठ्ठल मल्टीस्टेट. मल्टीस्टेट सांगोला. आज काय सुट्टी काय? आज सुट्टी आहे. बर म्हणजे रोज सांगोलमध्ये असतात तिथं? हो हो. कशी आहे शहरातली सांगोलच्या परिस्थिती कशी आहे? सांगोलची आता परिस्थिती चांगली आहे ना, या 5 वर्षात खूप चांगली परिस्थिती झाली. बर मग आधीच आधी एवढी परिस्थिती नव्हती, पाणी सुद्धा नव्हतं सांगोलमध्ये. बर आता बँकेमध्ये पण मोठी उलाढाल सांगोलमध्ये वाढली. पंढरपूर पाण्याचं, मंगळवेढा धान्याचं, सांगोला सोन्या पैशाचं असं सांगितलं जातं. सांगोलमध्ये आहे पैसा भरपूर? आहे ना, पैसा आहे ना. बर पाण्यामुळे आता लोकांनी जनावर वगैरे घेतलीत ना, त्यामुळे जास्त दूध उत्पादन व्हायला लागलंय. त्यामुळे ठेवी पण चांगल्या झाल्यात बँकेमध्ये. पुन्हा काय करायचं निवडणुकीला काय करायचं येणाऱ्या लोकसभेला? येणार निवडणुकीला आता निंबाळकरलाच मतदान करणार आहे. फिरून निंबाळकरला? हा फिरून निंबाळकर, कारण विकास केला ना त्यांनी. गेली 50 वर्ष विकासच नव्हता ना. राम राम. इथलंच गाव आहे? हो वाडेगाव. बर काय आडनाव? आयवळे. बर काय काम करताय? काय नाही तर निवंत असतो. बर तुम्ही जुनी माणसं पहिला गणपती आबांचा पण काळ या ठिकाणी बघितलाय, शहाजीबापूंचा पण काळ बघितलाय. कसं वाटतं पाणी आणलंय शहाजीबापूने आणलंय? एक नंबर शहाजीबापूचं महाराष्ट्रात 1 नंबर काम. एकनाथ शिंदे 1 नंबर, 2 नंबर शहाजीबापू. बर त्या 2 नेत्याचं काम महाराष्ट्रात 1 नंबर नाही. चॅनलवाल्याला सांगा पहिल्यांदा. बर बापू आलेल्या माणसाचं प्रत्येकाची कसली बी चिठ्ठी उद्या कसलंही काम येऊ द्या, त्यानं महागारी माणूस पाठवला नाही. बर बापूचं कर्तृत्व इतकं चांगलं आहे की त्याला जोडच नाही महाराष्ट्रात. बर अजून काय सांगू द्या विचार आहे त्यांचा? हो संपर्कात कधी असतो, कधी कधी असतो. पाण्यासाठी आपण लय प्रयत्न केले म्हणजे 1 नंबर प्रयत्न केला. आतापर्यंत प्रयत्न केला. मी शकापमध्ये सुद्धा होतो. बर आम्ही जायचं आटपाडीनं यायचं महागारे. आटपाडीत काय काम होतं तेवढं सांगावं म्हणावं त्या आता कार्यकर्त्यांच्या. बर आटपाडीत काय म्हणून प्रश्न मांडत होता. आमचं घर जळलं हेलपाट घालून आटपाडीला. बर काय नेमकं आठवड्याचं काय इथे सांगा आमच्या प्रेक्षकांना. आता आटपाडीचा इतिहास काय सांगायचं, घेऊन जायचे आमचे कार्यकर्ते, तिथं प्रश्न मांडायचे, सभा व्हायच्या आणि माघारी यायचं. आठवड्यातून माघारी? आटपाडीतनंच माघारी यायचं. प्रश्न काय वर जात नव्हतं का केंद्रात? काय होत होतं आम्हालाच कळू दिलं नाही त्यांनी. बर असं झालं होतं. आता तर आम्हा पाणी यायला लागलं ना. अहो पास बी आमाप झाला. आता ह्या वेळेस जरा कमी झाला, हा मुद्दा वेगळा. पण पाणी भरपूर आलं ना. बर बापू कर तिकडे शिंदेगडात फुटून गेल्यावर लोक काय नाराज नाही? ते नाराज झाली का ना झाले. अहो ज्या बघा पोटात दुखायला लागलं त्याला वाव मागणारच आहे की. बऱ्याच लोक पोटात दुखतंय आता. नाही असं नाही होणार नाराज त्या विरोध पार्टीत गेल्यावर. निधी आणलाय खराय? निधी बापूसारखा महाराष्ट्रात कोणी मानला नाही. बर हे पहिल्यांदा सांगितलं तुम्हाला. बर बर शिक्षक तरुण म्हणून लोकसभेच्या मतदारसंघाकडे कसं नियोजन कसं बघताय? 1 नंबर. कोणाला निवडून द्यायचं? निंबाळकर. निंबाळकरांना? कशात निंबाळकरला फिरून निंबाळकरचं काम चांगलं आहे. बर मोहिते पाटलांना काय करायचं त्यांनी? मोहिते पाटलांचं काय, त्यांनी पाठिंबा द्यावा आमचं मत आहे. बर मोहिते पाटलांनी जर वेगळा काय हातात झेंडा घेतला किंवा 3 तुतारी घेतली? नाही घेणार नाही त्यांनी. बर विश्वास आहे तुमचा? विश्वास आहे. बर बापूंचं कसं काम आहे? बापूचं 1 नंबर काम आहे. काय बापूंनी काय महत्वाची कामं केली? काय सगळीच कामं केलेली आहे. काय 1-2 महत्वाची कामं सांगा. रस्ता इथे वाडी वस्तीवर सगळं पाण्या प्रश्न निंबाळकर आणि बापूने मिटवलेला आहे. आधी रस्ता नव्हतं का इथं? होतं पण कच्चं होतं. म्हणजे शेतकरी दूध घेऊन येताना रस्त्यातनं दूध डेअरीपर्यंत पोहोचत नव्हतं. बर हां बापूने केले रस्ते पण 1 नंबर गेले. ठीक आहे. सगळ्या गावाच्या लोकांनी चर्चा घेतल्या, लोकांनी वेगळ्या प्रतिक्रिया दिल्या. गावात मराठा आरक्षण संदर्भात भूमिका काय चालू आहे? मराठा आरक्षणालाच मतदान म्हणजे मराठा म्हणजे जरांगे पाटील म्हणतील त्यालाच आम्ही मतदान करणार आहे. निंबाळकर वगैरे हे थोतांड आहेत आणि गावात कधीही ते आले नाहीत इथं. त्यामुळं आम्ही काय त्या निंबाळकरला वगैरे काय करणार नाही मतदान. ते जरी आले नसते त्यांनी निधी दिला आहे गावात? काय निधी तर आम्हाला दिसतच नाही सध्या तरी. प्रयत्न केले सांगितले. पाणी कुठे आहे? नदीत जाऊन बघा आता पाणी दिसतंय का? कुठल्या नदीत पाणी नाही? मार्च चालू आहे आता. मग पाणी कुठं आले? मग पण आधी ह्या 4-5 वर्षात पाणी 5 वर्षात पावसाचंच पाणी आले. पाणी बिनी काय आलं नाही. सवासण्याचं जेवण जीव घातले. ओरिजिनल पाणी काही तसं अजून आलंच नाही. आता उन्हाळ्यात खरं पाण्याची ताण भागवायला बापून पाणी सोडायला पाहिजे होतं. पण बापू पाणी आता कधी येते कुणांटो आता आल्यावर बघायला येईल. तुम्ही विचारत नाही बापूला कधी पाणी येणार आहे काय? आता येणार आहे म्हणते ती एवढं खरं. बर आता ते कसं आता कधी यायचं ते आता जनता बघेल की कधी येणार आहे काय असं. बर त्यामुळे आम्ही जरांगे पाटील जी म्हणतील मराठा आरक्षण बर त्यांनाच मतदान. जरांगे पाटील सांगितलं गावात उमेदवार उभा करा प्रत्येकानं. आता आमच्या तर 4 उमेदवार आहेत की गावातनं, मग ते कोणतं उभं राहील त्यातनं. बर माड्यातनं? हा माड्यातनं. ठीक आहे. नमस्ते. तर निवडणुका जवळ आल्या त्या आधी सगळे बाकीच्यांना विचारतात डायरेक्ट निवडणूक महत्वाचा प्रश्न विचारतो. निंबाळकरला उमेदवार दिले, काय खरं ठरले गावात?
काय नाही, लोक मुळातच मोदीच्या विकासावर लोकांचा विश्वास आहे आणि मोदींनी जे विकास केलेला आहे ते लोकांना मान्य आहे आणि त्या अनुषंगानं खाली निंबाळकर साहेबांनी सुद्धा त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न पाण्याचा आहे. पाणी असेल तर तुम्ही पुढच्या सगळ्या गोष्टीला तोंड देऊ शकता. पाण्याचा प्रश्न सन्माननीय आमदार ॲडव्होकेट शहाजीबापू पाटील आणि सन्माननीय खासदार साहेब निंबाळकर या दोघांच्या माध्यमातून तो सुटलेला आहे. त्याच्यामुळे लोकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे आणि लोकांना त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. त्यामुळे लोक निश्चितपणानं भाजपला मतदान करतील. बापूंनी कामं केली तुम्ही सांगितलं, कारण तर बापूंवर वारंवार टीका होते की बापू टक्केवारी घेऊन कामं करतात. काय बोलतात? आता टक्केवारीचा मुद्दा मी बघतोय की ज्या विरोधकांना विकास बघायचा दृष्टिकोन नाही आणि ज्यांना कुठला मुद्दा नाही आता सभेत मांडायला, त्यांनी आता नवीन एक आयडिया काढलेली आहे की बापूर टक्केवारीचा आरोप करायचा. ज्या अर्थी मला सांगा, टक्केवारीचा आरोप ज्या अर्थी होतोय त्या अर्थी विकास कामं झालीत हे तुम्हाला मान्य करावं लागेल. बरोबर. टक्केवारी काय तुम्ही काय कशातली घेणार आहे टक्केवारी? याचा अर्थ कामं आलेली आहेत. तुमच्या काळामध्ये नुसती टक्केवारीचा विषयच नव्हता, रस्ता फक्त कागदावर मंजूर होत होता आणि रस्ता तिथं नव्हताच. म्हणजे तुमच्या काळात काय परिस्थिती होते, 100% गिळण्याची प्रथा तुमच्या काळात होती आणि आता टक्केवारीचा तुम्ही मुद्दा काढताय. ह्याचा अर्थ असा आहे की बापूंच्या विरोधात तुम्हाला बोलायला आता पाण्याचा मुद्दा 50 वर्ष होता, तो मुद्दा बापूंनी आणि निंबाळकर साहेबांनी संपवून टाकलाय. मग आता बापूंना नेमकं बोलायचं काय सभेत? तर उठायचं आणि टक्केवारीच्या गोष्टी करायच्या. मला सांगा, या सगळ्या तालुक्यामध्ये असेल किंवा सगळ्या मतदारसंघामध्ये असतील जे काय इंजिनियर पोरं आहेत, तिथं गेल्यानंतर बापूच्या ऑफिसला गेल्यानंतर कोणी असो, सर्वसामान्य माणूस असो, त्याचा जात धर्म तो कुठला आहे, कुठल्या पक्षाचा आहे, हे काही न विचारता बापू लगेच फोन लावतात. एखाद्या तरुण मुलाला त्या ठिकाणी जर एखादं काम असेल तर ते देऊन टाकतात. मग ही जर गोष्ट गैर वाटत असेल तर विरोधकांनी टक्केवारीचा मुद्दा काढावा. म्हणजे विरोधकांकडे आता मुद्दा नाही. तुम्ही बघितलं, परवा शेतकरी मेळावा झाला, त्या मेळाव्यामध्ये फक्त एकमेकावर टीका करणे हा मेळावा होता. शेतकऱ्यांचा कुठला प्रश्न त्या ठिकाणी मांडलाय मला तुम्ही जरा त्या सभेचं तुम्ही व्हिडिओ काढा आणि त्याच्यात शेतकऱ्याचा कुठला मुद्दा मांडला हे तुम्ही मला सांगा. त्याच्यामध्ये फक्त काय बापूंचं टक्केवारी घेतली, ते अमुक केलं तमुक केलं, झाडी डोंगर अमुक तमुक. अरे पण तुम्ही त्याच्यावर टीका करण्यापेक्षा तुम्ही काय करणार आहे हे सांगा. बापूंनी केलेलं आहे, भरपूर केलेलं आहे. ते शेतकरी मेळाव्यात पाण्याचा प्रश्नच नव्हता. म्हणजे आज तुम्हाला पाण्यावर जे तुम्ही 50 वर्ष राजकारण करत होता तो तुम्हाला मुद्दाच राहिलेला नाही आणि पाण्याचा प्रश्न त्या ठिकाणी संपलेला आहे. काहीतरी आरोप करायचा म्हणून टक्केवारीचा मुद्दा काढायचा आणि बापूंना बदनाम करायचा प्रयत्न करायचा किंवा मतपदरात पाडून घेण्याचा हा एक केविलवाना प्रयत्न आहे असं मला वाटतं. बापूंनी आता निंबाळकरला शब्दला काही 40,000 सांगून मत निवडी देऊ होईल का? शक्य होईल. आता कसं झालेलं आहे, थोडंसं सन्माननीय मोहिते पाटील साहेब वगैरे आता त्यांची महत्त्वाकांक्षा आहे, त्यांच्या पद्धतीनं त्यांनी त्यांचं दावेदारी ठेवलेली आहे. परंतु भाजप मोठा पक्ष आहे, त्यांच्याशी चर्चा करून तोही मुद्दा निकालात निघेल आणि त्यांचा मुद्दा निकालात निघाल्यानंतर सगळीकडं 40,000 लीड 100% मिळायला काहीच अडचण नाही. तुम्ही बघितलं महादेव जानकर साहेब गेल्या 2 दिवसामध्ये तुम्हाला वाटत होतं की महाविकास आघाडी करून उभारतील. कालच तुम्ही बघितलं ते सुद्धा आता महायुतीत सामील झालेले आहेत, जे तिकडं उमेदवारी निश्चित करायला चाललेले होते. काय तर त्यांचे काय तर थोडेफार प्रश्न असतील. तो पक्ष मोठा आहे, 100% ते प्रश्न मार्गी लावतील. 100% जाईल, काय अडचण. ठीक आहे. बऱ्याच लोकांची चर्चा झाली, शेवट तुमच्यावर करतोय. लोकसभा निवडणूक जवळ आली आहे. लोक सांगतात की बऱ्याच लोकांनी सांगितले की बापूच्या पाठीमागे आहे, बापूने पाण्याचा प्रश्न सोडला. एक शेवटचा प्रश्न, काय खरं आहे काय खोटं आहे? नाही, खरंच आहे ना. गणपतराव देशमुख हे 55 वर्ष नुसते काळी फाईल घेऊन पाणी प्रश्न एवढा आहे, त्यांच्याकडे एवढाच विषय होता. शहाजी बापूंनी आमदार झाल्यापासून 2-3 वेळा पाणी सोडले आणि आता एकदा पाणी येणार आहे. बापूच्या आधी कधीच पाणी आलं कधी सुद्धा आलं नाही. आमच्या 4-5 पिढ्या अशाच गेल्या. तुम्हाला तर फायदा झाला आहे त्या गोष्टीचा? होय, भरपूर फायदा झाला आहे. आता आमची नदीला विहीर आहे, नदीत जरी पाणी नसलं पण ती पाणी सोडल्यामुळं ती विहीर अजून चालते त्यामुळं व्यवस्थित आहे. महत्वाचा काय प्रश्न सुटला तुमच्या वाडेगावाचं महत्वाचा प्रश्न कोणतं सोडलं बापून? भरपूर सोडलं. आमच्या गावात वैयक्तिक म्हणायला गेलं तर ते चिमटा म्हणून आहे, तिथे एक पूल झाला. सांडसमाळा ते वाडेगाव ते सांडसमाळा रोड झाला. बापूने असं कधी कुठलं जातीच भीतीच घेणं. साव्यातनं बापूला भरपूर कमी मतं पडत होते, पण बापू म्हणले नाहीत मला तिथं कमी मतदान पडते असं तसं. वाडेगाव सावे रोड असू द्या, सावे बामणी रोड असू द्या, तो सुद्धा केला. गावात सभा मंडप असू द्या, ब्लॉक टाकायचा असू द्या, सगळी कामं केली होती. आता सध्या आम्ही गावात कशासाठी आलोय,
ही शेतकरी अनुदान आले जळीतचं ह्यासाठी आलतो KYC करायला. बघा तुम्ही 157 कोटी निधी एका तालुक्याला आलाय. 157 कोटी आपल्या तालुक्याला निधी आलाय. हां तालुक्यात 100 ते 105 गाव आहेत. सरासरी 1.5 कोटी एका गावाला निधी आलाय. मला 48,000 रुपये निधी आलाय. कुणी आणला कुणी शाही बापूने आणलाय. महेश खटकाळे त्यांची जी मुलाखत घेत होता ती मुलाखत त्या मुलाखतमध्ये ती म्हणला शेतकरी पाणी कुणी आणलं नाही असं झालं तर झालं. त्याला वैयक्तिक 80,000 रुपये महेश खटकाळे ह्याला बापून ती जळीचं अनुदान आणले ना त्यातनं मिळत तर ती तिथं KYCच करायला आला होता. कधीच मिळलं नव्हतं. बापू सांगते निंबाळकर निवडून द्या सांगते. होय होय निंबाळकरांचं सुद्धा काम एक नंबर आहे. निंबाळकरांना निवडून द्यायचं. हां होय ठीक आहे. तर या एकूण लोकांच्या या ठिकाणी प्रतिक्रिया आहेत. लोकसभेचे ढोल मुद्द्याचं बोल हा कार्यक्रम घेत असताना वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया या ठिकाणी येत असतात. खरं तर सांगोला म्हटलं की अतिशय दुष्काळ भाग असला तरी पण लोकांच्या या ठिकाणी वेगळ्या प्रतिक्रिया लोकांनी दिल्या. त्या गेले 55 वर्ष इथले गणपत आबा देशमुख हे आमदार राहिले असले तरी पण लोकांनी सांगितले की त्यांनी फक्त पाण्याचा प्रश्न उपस्थित केला पण पाणी या ठिकाणी कधी आणलं नाही. आणि शहाजीबापूनंतर शहाजीबापू ज्यावेळेस आमदार झाले त्यांनी या ठिकाणी पाण्यासाठी प्रयत्न करून जवळपास 3-4 वर्ष या मतदारसंघामध्ये इथल्या लोकांना पाणी आणलं. महत्त्वाचा पाणी प्रश्न सुटला की इतर अनेक प्रश्न आपोआप सुटणार या लोकांचं म्हणणं आहे. पाण्यामुळे दुग्ध व्यवसाय या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढला, पशुधन वाढलं, त्यामुळे इथल्या लोकांना या ठिकाणी रोजगार मिळाला या ठिकाणी चित्र आहे. शहाजीबापूंनी जसं निंबाळकरांना शब्द दिला की 40,000चं लीड देऊ तसा या मतदारसंघामध्ये या ठिकाणी चित्र लोकांच्या माध्यमातून तरी सध्या तरी दिसतंय. विरोधी पक्षनेता कोण असेल, राष्ट्रवादीकडनं कोण उमेदवार उभा राहील हे जोपर्यंत निश्चित होत नाही तोपर्यंत निंबाळकर सुद्धा उमेदवारी या ठिकाणी निश्चित होणार नाही. अजून भाजपमध्ये बऱ्याच कुरघोड्या त्या ठिकाणी चालू दिसतात. मोहिते पाटलांचं या ठिकाणी म्हणणं काय हे अजूनही उघड झालं नाही. लवकर या सगळ्या प्रश्नाची तर उत्तर या ठिकाणी मिळाली तर या ठिकाणचा कौल कुणाला हे लवकरच समजेल. कॅमेरामॅन संकेत सोबत मी मुकेश, महाराष्ट्र माझा, वाडेगाव, तालुका सांगोला.